Hare
संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रादि सर्वागिरो यद्यत् कर्म
दोघे हे लाईन सोडून इकडे यायचंच ना, कुठं गड्याला झोपायचं इकडे इकडे 50% आरक्षण दिले ना तुम्हाला. आणखी योगी सारखं सरकार आलं तर 70-80% आरक्षण होते बायाला. कोणी सरपंच, कोणी पंचायत समितीला, कोणी जेपीला, कोणी विधान परिषदेवर, कोणी विधानसभेवर, कोणी राज्यसभेवर, कोणी लोकसभेवर, कोणी राष्ट्रपती, कोणी पंतप्रधान, कोणी उपराष्ट्रपती, कोणी राज्यपाल, कोणी मुख्यमंत्री, कोणी उपमुख्यमंत्री. सगळ्या 10 वर्ष बायाच होत्या. सगळं बाप्य घरी. गंगाराम झाले का भाकरी, रामराव फोडणी दिली का, श्यामराव पोरं धुतली का. त्याच्या आधी मेल्यानं परवडलं गड्यानं. सावधान चांगलं चेहरे झाल्यात बायांचं. 2-3 दिवसांनी पुन्हा हप्ता येतोय. महाराष्ट्राचा इतिहास बदलला तुम्ही सगळं. कल्पना नव्हती ज्या गड्यांना, त्यांना सुद्धा पराभवाचं तोंड बघावं निव्वळ तुमच्यामुळे. केली राव तुम्ही चांगलं. पाणी भाजीपाला सगळं वाहतंय ते. मी तिथे आबादलो. आमच्या म्हातारीचा नंबर लावा. नशिबाला दिलं 10,000. काय प्रारंभ जसं असेल तसं. चांगले गुणीचे माणसं आहेत, कलाकार आहेत. सुंदर संगीतातील दर्दी मंडळी आहे. हे गुरुकुलातले सगळे विद्यार्थी, दोन्ही मस्त मृदंगाचार्य, 14 चांगले, गोड हसते, गोड चेहरा. अतिशय हसणं सुद्धा प्रेमळ, आनंदी गुपित राहा गरदार सुंदर. ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या आश्रयाखाली, ज्यांचं योगदान या कार्याला, ज्यांनी आपलं आयुष्य श्रीगुरु दत्तात्रयाच्या भक्तीमध्ये समर्पण केलं, स्वतः इंद्रिय निग्रह करून वैराग्याचं जीवन अंगाला भस्म लावून, ज्याने या पडाक जमिनीमध्ये, निपात जमिनीमध्ये परमार्थाचं पीक बहराला आणलं, त्या गुरुवर्य हरिभक्ती करावी अवधूत महाराजांच्या पायावर डोकं टेकवतो आणि त्यांना वंदन करून आपल्या सर्वांच्या सहमतीने माझे गुणीजन टाळकरी, माझ्या जमलेले श्रोते, माझ्या मायबावल्या सर्वांच्या पायावर डोकं टेकून कथेकडे वळतो. विठाल आता ही पोरं बारकीच आहेत, बाहेरची बाळा ते लेकर बघा ना तिकडं बेवारशी. कोणी लेकर तर लेकर बाळ पाहिजे. लेकर नसले तर काय माती घालायची परमात्मा. लेकर पाहिजे. हितपत नव्हती तर बाया गुजरातला गेल्या काही मागल्या 15 वर्षापूर्वी. तिथं अम्मा म्हणून म्हातारी होती. बाईच्या पोटावरून हात पडला की बाई बरोबर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. मी खरं लालूच्या फिरवाय पाहिजे. दूध द्यायचं तिथे अर्ध सगळं. अरे कशाला कुठं जातात? एक नारळ घेऊन या, माझ्या दत्तात्रयाच्या समोर ठेवा, महाराजांच्या हाताने प्रसाद घ्या. ज्याला नेत्रबाळ होत नाही ते पुढल्या वर्षी आवळी जावळी नाही झाली तर अशी 6 वेळा होत्या. भारताची टीमच तयार झाली क्रिकेटची. आनंद घ्यायचा आपल्या देवावर, आपल्या कलाकारावर, आपल्या गुणीजनावर.
स्वाभिमानाने, आनंदाने आणि प्रोत्साहन द्यायचं त्या कलाकारांना. हे आपलं काम आहे, म्हणून जीवन सुंदर आहे. पण सध्या महाराष्ट्राचं वातावरण हे अत्यंत असा मोकळा सोडून विको कमी करणं, म्हणजे आवाज फुटायचा नाही, बंदिस्त आहे ना, त्याच्यामुळे आवाज फुटतो. तुला जसं बरं वाटेल तसं कर. गावातच आहे ना सावलीचं म्हणजे तुला खानदानी ह्या नांद्यात चांगलाय सावळ सर्विस. 2 तास नाही तर काय काशी करतो. जीवन सुंदर आहे, चांगलं जीवन जगलं. 10-5 मिनिटं खडखडून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. खडखडून हसायचं. काही माणसं आयुष्य हसत नाही, गंभीर असतात. तुझ्यावर का नोकरी मावा पडला तर ते आला. अरे ह्या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे कशाले महाकवीने. खळखळून हसा. माझ्याकडे बघा ना, 78 वय चालू आहे माझा सध्या. अजून लहानपणापासून डोकं दुखलं नाही आणि जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही तसं सुद्धा दुखत किती खातो खाण्यासाठी काय ठेवलं या महाराष्ट्रात खायचं त्या बोकडांनी. बाहेर खाल्लं सगळं. आपल्या तालुक्याला 100% अनुदान संडासची स्कीम होती. बाकी कशात का खात नव्हती तर नव्हता हात लावायला पाहिजे. ती सुद्धा ह्यांनी बचवलं. की विकृत माणसं म्हणून जाऊ द्या. नियोजन काळकरी चांगले, जीवन चांगले, आनंदित जगा. स्वर्ग मोक्ष लगेच्या लगे भेटत नसतो. लहानच आहे अवसर कुटुंबाची. पुष्य नक्षत्रावरची माहिती. चांगल्या नक्षत्रावरची चांगलीच असतात. नक्षत्र अतिशय बुद्धिमान माणसं जन्माला येण्यासाठी काळ, वेळ, तो देश, ती भूमी, ती सगळं लागतं. कुठेही कोणी जन्माला येत नाही माहिती. काय चांगलं खंडात लागतं त्याला. मारा संत येथे हरीचे दास. शेती नाही मग नाही करत. तुला आहे शेती 8 तास याकच सांगायचं शेवटला खट पूर्ण जागेवर आलं पाहिजे. आणि शेताची शोभा 8 तास जर घेतलं नाही तर ती शोभा देत नाही राहणार. म्हणजे शोभेसाठी 2 उतारणी तशीच पाहिजे. खट पूर्ण जागेवर चोपायचं. पसारा धरायचा नाही 5-6 तास 8 तास असे. पुन्हा बांधाच्या कडनी शेल्यावर उभं टोक करायचा. सोडून द्यायचं. तेव्हा चांगलं जगायचं, मजेत जगायचं आणि आनंद राहायचा, आनंदी राहायचं. स्वर्ग मोक्ष ह्या लांबच्या कल्पना आहे. पहिल्यासारखं वातावरण नाही राहिल्यानं स्वर्गात सुद्धा. आता पहिलं चिंतामणीच्या सारखा कामधेनूची खिल्लार कल्पतरूच्या बागा रंभा उर्वशी मेनका चौफुला नटरंग दंगल बाहुबली पुष्पा गौतमी
हे सगळं स्वर्गात होतं. आता राहिलेलं नाही. मध्ये मी 5-6 महिने तिथंच होतो. ज्याने पुष्पामध्ये भूमिका केली त्या अर्जुनला आज अटक झाली. आज म्हणजे अटक झाली त्याला. त्या दंगलीमध्ये शेकड्यांनी लोक त्यांचे हातपाय मोडले काही झाले असं त्याच्यावर आरोप आहे. आजची गोष्ट आहे सकाळी. तर गंमत अशी आहे म्हणून मी का बोलतो आपल्याशी. स्वर्ग नरक या आमच्या कल्पना. आपण घराघरात स्वर्ग बनवायचं. इथं स्वर्ग बनवायचा आहे. आपल्या दत्तात्रेयाच्या प्राणात स्वर्ग बनवायचा आहे नाही. आणि तो आनंदाने बनतो. चेहरा कधीही पडाक ठेवायचा नाही. तो प्रसन्न पाहिजे. लहान मुलं सुद्धा प्रसन्न असते. हसतमुख असली घेऊन वाटतं. देवाला सुद्धा तेच आवडतं. आनंदाने त्याच्याकडे गेलो की देव त्याचा स्वीकार कर. पण रडका भक्त जर आला देव म्हणतो तशीच काशी कर. रडक्या भक्ताला नाही देव. रडकं जायचंच नाही. सगळे भक्त होते आमचे. माझ्या ज्ञानोबाराकडे बघा ना तुम्ही माऊलीच्या मूर्तीकडे. प्रसन्न हसतमुख. माझे तुकोबराय, माझे नामदेवराय, माझे चोखोबा, माझे गोरोबा, सावता बाबा. अरे ह्या सगळे संतांचे चेहऱ्याकडे बघा. हो प्रसन्न मूर्ती. आणि माझ्या दत्तात्रेयाकडे बघा बघा किती प्रसन्नता आहे. मग प्रसन्न चेहरा हे यश मिळवून देत. आनंदाने अर्ज भरायला गेला की पडायची भीतीच नाही. पण टाकलीच निघाला. कळलं तुम्हाला. गेलं डिपॉझिट तुझ्या बापाने ठेवले. तू जर राळ काय नवरदेव माठवतच राहणार. माझं पुढं काय होईल कळलं. जाईल पाहिजे पळून काय होईल. दुसरं पहिलंच काय आहे. रडक्याजवळ कोणी राहत नाही. रडक्या माणसाचं आयुष्य बेकार आहे. म्हणून आनंद हे जीवनाचं सार आहे. आनंदाच्या भोगी नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा. आला कारामुच्या चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीचे. अरे माझा परमात्मा आनंद देण्यासाठी आनंद वन त्याचं नाव आहे. आनंद विटेवर साधेने माझे. किती आनंदी किती प्रसन्न. वाट पाहतो भारताची. वाट पाहे उभा बस. वारकऱ्याने एक परंपरा पाडून होती. हा चांगली परंपरा आहे. एखादी व्यक्ती उशिरा आली की माफी मागायची नाही. डोकं टेकायचं पुन्हा बसायचं. एवढ्यासाठी मागून येणाऱ्यासाठी आहे. तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी नियम. जी काही इंडियन पिनल कोड ऍक्ट नाही की एखादी घटना दुरुस्त करायची किंवा अन्य असं काही नाही. त्याची ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आइन्स्टाईन, शेक्सपियर वगैरे हे कळलं
पण वारकरी करण्यासाठी वारकरी व्हावं लागतं. नाही नाही तुझी कितीला हा लग्न करू नको सुख नाही. आनंद नाही मजेत आहे. अरे कुठं जीवन थोडंसं लाभलंय शतगणिके ते एवढ्या कुटुंबात सुखात आनंदात आयुष्य घालवायचं. मुळात जीव जन्माला आला की 4 गोष्टी घेऊन जन्माला येतात. माझ्या आया बहिणी कमी नाही. मुलगा उठून गेला तरी चालेल कीर्तनात, पण मुलगी जर उठून गेली तर ह्या घड्याला आयुष्यभर खाली मानाने जगावं लागलं. माय बाप खाली मानाने जगावं लागलं. तुम्हाला की आपल्या आपल्या मुलीला कीर्तनातून उठून येऊ नका. समारंभातून कीर्तनात त्याच्यात शान आहे, इज्जत आहे आणि मोठेपण आहे ते आपल्या कुलाच. एकदा पण ते सैल सुटलं मग काय वेगळं होत नाही. मग कोपर्डी घडती, बदलापूर घडतं, पश्चिम बंगाल घडतं. हे सगळे भयानक गोष्टी घडतात. पुढं सांगणारे व्यापार म्हणून जाऊ द्या. 4 गोष्टी घेऊन जीव जन्माला. आहार निद्रा भयमैथुनांच. प्रत्येक देवाला खायला लागतं. निद्रा प्रत्येकाला आहे, भय प्रत्येकाला आहे. 4 गोष्टी प्रत्येक जीवाला आहे. आहार याच्याबद्दल शास्त्रकारांचा विरोध नाही खाण्याबद्दल, पण मर्यादित खा म्हटलंय त्याने. भगवान गीतेत सांगतात युक्ताहार विहारस्य. युक्ताहार विहार युक्त म्हटलंय मर्यादित जेवण. कोण महात्मा जेवत किती जेवतात काय काय माणसं. आता आपलं तालुका प्रसिद्ध आहे नवसरवाडी. 60 गावची 60 नवसरवाडीची 8 नुसती जेवायला. किती खात असतील बाळांनो तुम्हाला माहित नाही. 70-80 पुरणपोळ्या खातो एक एक पटका. आयोगाला बोलवायचं नाही तुम्हाला. 70-80 पुरणपोळ्या खूप खरे. काही नाही विशेष. आमच्या धर्मग्रंथात बघा बकासूर गाडीवर अन्न एक क्रियाला खातो. दुर्वास 60 सहस्त्र खंड्यान्न दुर्वासा. कुंभकर्ण जन्मल्याबरोबर महत्वाच्या 5-6 बाया खाल्लेल्या. त्याच्या आईचं बाळपण करायला. तुम्हाला काय शिवी वाटली का? एरवी देत नाही कीर्तनात देईल का? फक्त स्वर बदलून सांगितलं विठ्ठल कुणी जेव्हा बोलले होतं देवाला कारण आहे त्याचं. खाणार होता एकदाच रुक्मिणी आई सांगितलं भीमाला जेव्हा बोलायचं त्याच्यावर कृष्णाची प्रतिक्रिया काय.
कृष्णाने सांगितलं अख्खी द्वारका 2 दिवस 3 टाइम जीव घालून पण ह्याला नको, एक शहर जीव घाली पण एका गाड्याला नको. पण आईसाहेबांनी ऐकलं ना, रथ पाठवून भीमाला बोलली. आल्यावर भीमाने विचारलं का बोलली? म्हणजे जेव्हा मला काल सांगायचं नाही म्हणजे का सकाळी थोडं खाऊन आलो. असा एक वर्ग आहे समाजात. दुसऱ्याचे जेवाय जायचं झालं विजात आदल्या दिवसापासून तयारीत असते. अशी निकृष्ट दर्जाची उत्कृष्ट माणसं बरीच आहेत. दरिद्र पुरते बेकार भीम ताकदवान वेळे कृष्णाबरोबर गप्पा मारत बस. भीम म्हणजे इतका ताकद होती त्या वेळेला. शेपटाला जर हत्ती धरला आणि गरगर फिरवला वर फेकला तर पुन्हा कधीच खाली येत नव्हता. हत्ती उतरणं तुम्हाला 2-3 दिवसात नाही गुरुत्व आकर्षण मर्यादाच जाऊन पोहोचायचं. जिथं आजचा उपग्रह सोडला जातो, एक उपग्रह सोडायला 3 आत्मीबाण खर्च करावा लागतात. भीम हे काम हातानेच करायचं. खरंच साध्या पाहिजे होता भीम. दिलास कारगिल ढकलून आणि आपण बसतोच नाही. मेरे वतन के लोगों जरा आंखों में भरो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, सारे जहां अच्छा हिंदुस्तान हमारा करे. ताकदवर वेळ पहिल्या वेळी ताकदवरच होतं. भरपूर बायका सांभाळायची. राणा परत 7-8 बायका. शिवरायाला जास्त बायका 8 का काय बायका. राजा दशरथाला 700 बायका आणि 3 कोणा जास्त होत. कृष्णाला 16,108 होत. रावणाला 80,000 बायका. पोरीकडे काय 1.25 लाख 2-2.5 लाख मुलं रावणाची. 3,40,000चं कुटुंब होतं एकट्याचं रावणाचं. खरं 20 तारखेच्या आधी पाहिजे होता रावण. गरज मग 15 जागा म्हणजे आणि तिसरं उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला असता रावण बापू. मी सासवडला कीर्तन केलं. जेजुरीला आलो, खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि बसलो पाहिजे. तिथला नियम आहे, नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्या घेऊन देवाच्या 5 पायऱ्या चढवला. तसल्या गमती बघा अशी आपण तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं आहे. चित्रांनी भांडपोर होती ती बायको खांद्या घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55ची. त्याचं वजन 35 आणि तिचं 55. मी ओळखलं की ह्या रामाला हे धनुष्य उचलत पोराने गाठला. 200 रुपये द्यावा लागतात. नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं म्हणलं की बसलं 2 पाय. ती बाई खांद्यावर. माझं काळीच 10 गाडा या गाणार ठावलं काय होता सतो काय झाला असतो. अरे वेड्या कसा वाया गेला असतो. एकेकाचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, सावरकर, संताजी, धनाजी, बाजी प्रभू, येसाजी, कंक, राणा प्रताप, शिवराय आपल्या तत्वज्ञानाने अखेर विश्वाला नराभूत करणारा स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, अरविंद घोष, राम तीर्थत्व. काय तुझी दैन्य अवस्था झाली. कुठून ताकद आली काय. तसला बोजा घेऊन उठलं ना तर आवाज झाला. इतकी पॅन्ट 2च पायऱ्या चढल्या. 3ऱ्या पायरीवरूनच ज्या दबा टाकून निघाला. जाईल उभा गेला. डग मारीत चालायची. त्याने पोट आवळून धरलं की सोडेनच. मी म्हणलं तसं का पोट आवळून धरलं. म्हणलं आताडी कुणीकडे गेली काय जबरदस्त ताकद होती माणसांना. जुनी म्हातारी माणसं सांगतात ज्वारी काढायला गेलो तर यात चिपाड जड वाढ लागलं. मग सकाळी बघितलं तर त्याने मनगटवणी रामकटच उपटली होती त्या म्हातारीला. तेव्हा 4-5 बायका सांभाळली. कधी जायचं ताकद नाही काय. बिन ताकद पण कडे. जेवायला बसला, मीठ लिंबू डाव्या बाजूला, रुक्मिणी आई साहेब वाढाय, भात आणून पात्रावर वाढला आणि वरणाचं भांडं आणाय
स्वयंपाक घरात गेला तोपर्यंत ह्या कडेने पाणी फेकलं वरण यायच्या आधी भात खाऊन घ्या रुक्मिणी आई साहेबांनी पानावर भातच नाही वरणाचं भांड तिथं ठेवल्यानं भात आणायला गेला पात्यालाच प्याला वरणाची भाताचीच अर्धा तास गाठ पडला रुक्मिणी सत्यभामीला म्हणली एकटीचं काम नाही 7-8 जणी संगत चालू शेज बाया उभ्या राहिले स्वयंपाक घरापासून पाट्याच्या पाट्या भरून जोडून इरीचं खरीप काढते गुळवणीस तू पोळी नाही पोळीस तू पोळी नाही भाजीस तू वरण नाही भाजी भजेल पापड कुठे फुटपाथी पाळायच्या रुक्मिणी आचार्याला हात उचला तो म्हणलं मोडायला एक आचार्य म्हणलं किती जण जेवते ती बघूनच येत त्याने आला कपडा चंद्र करून बघितलं तोंड हाणलं म्हणलं 80-90 पोळ्या मोडीतच नाही नुसता जीसीपीने वाढले बोलतो परत गेलं सांगितलं जाड धरा म्हणणार 16 इंची 18 इंची जाडीच्या चपात्या 3 बाया एक चपाती उचलायला कसल्या आणून भेवाच्या पात्रावर आला त्या जाड पोळ्या पाहिल्या हसला बी तो म्हटला जाडच काय गोळही होती लहान मुलाला घालायला भाताची मोद नाही रुक्मिणी साहेब पळत गेला भगवंताच्या पायावर डोक्यात टेकवलं भगवान हे भेट नावाचं प्रकरण मिटवा देव म्हणजे मी नको म्हणे तुझं हे पिढा आला देवा म्हणजे आता चूक झाली रॉ मटेरियल संपले लहान मुलाला सुद्धा खायला काही नाही राहिलं मग आई रुक्मिणी आपल्या घरात 7 उतरंडी त्याच्या त्या 4थ्या उतरंडीमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या गाडग्यात ते गुळाचा खडा आणि तेवढाच गुळाचा खडा भीमाच्या पात्रावर मांड त्याला म्हणावं हा कुंतीचा घास आहे कारण देवाला त्याचं वर्ण माहित होतं आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय याचं पोट भरत नव्हतं जे जे कर्म धर्म चुकल्या वर्म खेळला पडेल ती चाललंय काही कोणता पाठ कधी खुरपायचा ती कळलं पाहिजे पावसाळा उकळते वरवरती फरकण्यात काय योग्य पद्धतीने प्रमाणे शब्दाचा अर्थ प्रमा त्याला प्रमेय सोडवण्यासाठी जी प्रमाण अक्षर असतात त्याचं नाव प्रमाण म्हटलं जातं त्याला हे काय वेदांतिक सिद्धांत येते तुझी संस्था झाली बघ नाही तुमची तुझी संस्थेत आहे का 2 वर्षात आणि घट मठ पट रज्जू सर्प स्थाणू पुरुष शुक्ती रजत सत्याती असत्याती आणि वचनी अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकना सानंद वाटेल पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्य कनाद गौतम हे कळायला 55 वर्ष कंबर बांधतोय ती फोकट बांधतोय गंमत अशी आहे लगेच कळते 80 घालावं लागतंय फुकट नाही काय मिळत या महात्म्याला फुकट मिळालं का लोक म्हणतो असावं म्हणलं कुणाला गंडीला काय नाही मला त्याला काय मिळत असतं माहिती कृपा व्हावी लागते दया महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निठावे माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा तैशी विश्व स्वप्नेशी हे माया नित साडोनी धनंजय चैला गोया आनंदपणे जो ज्ञानोबा राहायचा आबा ज्ञानेश्वरी ही दत्तात्रेयाची कृपा कोणताही पान उघडलं ज्ञानेश्वरी आणि त्याच्यातली एक ओवी जर पाठ नसली दयानंद महाराज तर आयुष्यात पुन्हा कीर्तन करायचो नाही बायबा कोणताही पान उघडायचं आणि त्याच्यातली ओवी पाठ नसली पाहिजे कशासाठी धंदा करायचा मी काय बाहेरच्या परदेशातून आलोय काय जिथलाच आहे ना तुमचाच आहे मी बाळांना अभ्यास केला कारण अभ्यास सामान्य माणसाची शेतीवाडी करून आल्या ते उद्योग त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे त्यांच्यासाठी शास्त्रीय भाषा चालते
साहित्यिक भाषा, प्रज्ञा, प्रतिभा, प्रेम, भावाविष्कार हे शब्द त्या बिचाऱ्यांचं काय कष्ट. उद्योगधंदा करतात, शेती कमवतात, धान्य पिकवतात, त्याच्यातला एक हिस्सा अन्नदानाला खर्च करतात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा नाही बा. घरात बसून वेदांत कळतं काय सामान्य माणसं. सांगू एखादी रुच्या वेदांताची. ओम भद्रम कर्णे विष्णुयामदेवा भद्रम पश्चिमाक्ष वीरे जत्रा स्थिरे रंगे स्पष्टवान स्तनोबे व्यसम देवम हितम यदायु. हे कळत असतं का? कानाने सुंदर ऐकावं, वाणीने सुंदर बोलावं. वेद सांगतो. वेद अनंत बोललाय, काय कमी बोललाय का? भरपूर सांगितलं तुमच्या माझ्यासाठी चांगलं जीवन जगा. तुकाकडे सदाला दिसत आहे. दुसरे का तुमचं होतं असं ना काय ह्याच्यातलंच घ्यायचं मर्यादित घे. निद्रा मर्यादित घे. भले प्रत्येक जीवाला. कोणाला सत्ता टेकून राहते का नाही, कोणाला संपत्ती, कोणाला लौकिक, कोणाला कुलाचार, कोणाला मोठेपण, कोणाला तारुण्य, कोणाला आपलं ज्ञान हे टिकून राहतंय का नाही याची भीती सगळे जीवाला. पण सगळ्यात मोठी भीती जर कशाची असेल तर मृत्यूची भीती. मला हा बोलूनच आहात आणि मेल्यावरही तरी रडती ज्ञानंबर आहे सांगतात. मृत्यूची सगळ्यात मोठी भीती. म्हणून आजच्या या अभंगामध्ये वैराग्य ज्यांच्याकडे पाणी वाहतो, तत्वज्ञान ज्यांच्या पायकी करतो, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावनभूमीत उदयाला आलं. भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावरची साधना, इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहूसारखं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कणकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करणारा हा महाकवी, भक्ती आणि तत्वज्ञान या दुधारी तलवारीने ज्याने जन्म मृत्यूचं खंडन केलं मायबाप आणि देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिला, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायने आपल्या या पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये
बरोबर मॅच चालू होती ऑस्ट्रेलियाबरोबर मी सामना बघत होतो तिनं जवळ बसल्याचा हारलो आपण त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं आजोबा म्हणलं काय झालं हारलो आपण ती बिली नंतर बसायचं ते म्हणलं रडायला काय बाप याला काय आपलं प्रेमाने सांभाळतो आणि माणसं नसले आणतो बस थोडा रंग असं तुम्ही असं समजू नका की इतकी चांगली शांत तिकडं वैतागून इकडं लावलेले आमच्या अतिशय नमुने माझे एखादा सुद्धा घेणं डॉक्टर बघितलं आपल्याला जे आवडत नाही ते त्याच्या ताटात टाकलं आणि एका कोणी खेकडं धरून हालून आणलं दुसऱ्याच्या हातूनच सोडलं पोरांच्या इंग्लिश बोलायची काय सांभाळायचं अवघड आपली 2-4 आपल्याला सांभाळता येत नाही 2-50 पोरं सांभाळायची काय सोपं काम नाही मोठी आई लागते त्या सांभाळायला बरोबर पण ती पराधीन असते ती तिकडून सुटलेली त्याच्यामुळे राहत्यात काही दिवस नसतो भक्ताचं वातावरण नसतं आधार नसतो आपले आधार त्याचा हे निराधार झालं की काही चालत नाही काही कोणी असू द्या हे काय जीवन आहे ते निर्भय झाला साधूंचा सल्ला हा आहे महत्वाकांक्षी जीवन झाला ऊर्जा पाहिजे आपल्यात ईर्ष्या पाहिजे ते नशेत नाही चालत त्याच्यासाठी एकदा मनाला धैर्य निर्माण करायला शिकलं पाहिजे म्हणजे ज्याच्या जो सायकोलॉजिक जो परिणाम आहे ना तो अंतःकरण वृत्तीवर त्या विषयाचा झालाच नाही पाहिजे आता महाराज आहेत आमचे महाराजाजवळ श्री दिली निरीक्षण करणार आणि त्यांना सांगितलं की त्यावेळी महाराजांचा त्यांचा हात थरथर कापला पण डॉक्टरकडे द्या गच कोण घालतात ते सरावल्याला गडी वेगळा सरावलेली जी वृत्ती असते ना ती निर्भय बनते त्यांना माहित आहे आपलं हे जरी दुःख थोडं झालं तरी परिणाम सुख आहे त्या इंजेक्शनाचा परिणाम काय सुख आहे थोडस दुःख आहे त्याच्यामध्ये गोळी कडू आहे पण परिणाम चांगला आहे परमार्थ कडू आहे पण फल मोक्षाचं आहे सुखाचं आहे आनंदाचं आहे म्हणून ते जीवनात जगायचं त्याग असतं तुमच्यापैकी कुणी बाबा आमटे चित्रपट बघितला बाबा आमट्यांवरचा चित्रपट पहा काय त्याग आहे नाना पाटेकरांनी केलेली भूमिका इतकी सुंदर अशा प्रकारची की मला कधी कधी लय आवडत आणि भजन्यांनी कालकऱ्यांनी गाणाऱ्याने कट्यार काळजात घुसलीच ऐकलं पाहिजे त्याच्यात गाणं ऐकलं पाहिजे की जे धागा 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 याचा लहरताल सुरू झाली मन बुद्धी शरीर इंद्रिये सगळे एकरूप होतात त्या गाण्यात ते ऐकलं पाहिजे उगा काहीतरी गाणी कसले ऐकायची देवधनगरवाड्यात घुसला त्याला काय राजवाड्यात घुसायला रोग कसं धनगरवाड्यात घुसायचं देवाला मला कधी कधी वाटतं खंडोबा मला वाटतं ह्याच्या नावात नाही व्यवहारात नाही वापरत म्हणून जाऊ द्या कसं आहे आनंद असतो तो भाग जीवनातला घ्यायचा असतो ते मोठे विद्वत्ता असते ज्ञान असतं ते तसं नाही होतो आणि माणसाचा स्वभाव असा आहे ही सगळी माणसं आपण एखाद्या जंगलात सर्पणाने जाऊ दे वाकड्या तिकड्या झाडावर कधी घाव घालीत नाही माणूस सरळ झाडावर घाव घालतो हा जो स्थायी भाव आहे तुमचा मान आणि हा भाव विचित्र भाव कधीतरी सन्मानाने जगा स्वाभिमानाने जगा आनंदाने जगा आणि लाचार म्हणू नका तुमच्यासाठी सांगतो बाळ सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही बाबा
पालन झालं. लाचारी ही अतिशय दुःखप्रद आहे. कोणीही लाचार नाही राहिलं पाहिजे, निर्भय राहिलं पाहिजे आमच्या वारकऱ्यात. आणि निर्भयता मिळते कधी? कधी जीव निर्भय होतो? एखाद्या तुकोबरायला विचारलं, महाराज तुम्ही का भीत नाही? असं काय तुमच्या पाठीमागं की ज्याच्यामुळे तुम्ही निर्भय बनला? याचं उत्तर आपण देव उभा मागे पुढे, 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 सगळे आहेत म्हणून कशाला बाहेर नाही का? थोडं बाहेर नाही, पलीकडे मंदिराकडे घेऊन जा. अरे उठ ना बाई, मंदिराकडे घेऊन जा, थोडं पलीकडे घेऊन जा. कार्यक्रमात व्यक्ती येतोय, पलीकडे घेऊन जा. या जाऊन लेकरं सांभाळायला 5-6 महिन्याचा कोर्स पाहिजे. आपल्या आईला लेकर लवकर सांभाळायच नाही. रानात जायचं, अजून पाठशी जरी बांधलं तरी ते इतकं पॅच बांधायचं लोकांच्या किंवा डॉक्टराच्या लाडक्याने. त्याला कोण उघडं नाही, काय नाही, ऑक्सिजन मिळत नाही. आतली आत शेती हात जायची कुकर मध्ये असं. मला पहिली आवडते ह्या बाबतीत. लेकरू कधी पाठीशी बांधित नाही, तो बांधते तोंड उघडत. केवढा आदर्श आहे ऑक्सिजन. हो, दिवसभर आपली गरीब परिस्थिती, भाकरी तुकडा मागायचं, फिरायचं लागतं. त्याला सांभाळायला वेळ नसतो त्या लेकरू. आणि मग त्याला भूक लागली की जवळच दाद्याला चिकाट टाकून इतकी डोके बांधायची वैद्य नाही परवडती चांगले आपल्या काही गोष्टी आहेत. मला कधी कधी जी मेंढऱ्या स्त्रिया त्यांची गोड्यावरचं सामान जर बारकाईने बघितलं तर लक्षात येईल. हो, सगळं दोन्ही बाजूने ती टाकलेलं असतं. तंबूर, हत्या, जाळी त्याच्यातच
एक टोकर असतं मोठं, त्याच्यात 2 कोंबड्या त्या गोल तोंडाचं आणि महाग एक बसल्या किती भारी असतं. गोट्याची टोपी वर गोटा असतो त्या टकोच्या आणि ती कुठे चालत घ्यावं असा इतका आनंद वाटतो मला तर मी गाडी उभा करून ती लेकरं बघत असतो. गोटा एक स्वतंत्र गोटा असतो त्या टकोच्या मोठं नोकरीचा गोटा आणि ती गोटाला हातचा घ्यावा इतकी मजा येते. आनंद आहे का त्याला काय कुठं आता असत्यात आता दुष्कोडा आलेले गडी काय होत्या जीवन किती आयुष्य आपल्या लेकराची शेटर घालताय खाल डोके घालतात पाय मोजे घालतात त्यावर लेकर वैदाची गाजग्यासारखी गाजगा बांधतात गळ्यात. मी हा म्हणलं गाजगा त्याच्यामुळे गाजग्यासारखी लागतात त्याच्यामुळं गाजगा त्याकडे आणि आमची साखळी चाललं वाहून तसंच नाही मला कधी मजाला आल्या बोलतो असलं नाही माझं वय काही असलं सांगायचं दम निघत नाही म्हणून सांगतो ना नाही काही सांगतात लोक महाराज लोक इकडून कुणी घुबडाचं सांगते कुणी उंदराचं सांगते कुणी मांजराचं सांगते कुणी कोंबड्याचं सांगते कुणी पिंगड्याचं सांगते त्याच्यावर सगळं काय ते पिंगळा येतो का तुला बोल 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 करतो का तुला
बियारा ह्याला विचार बियारा काय असतं नळा भरणं असं खालून त्याला माती टाकून ही भाषा इकडं शिकावं लागते मग बियारानंतर तिकडं आळली लईच मोठा झाला तर तिकडं बद्रीनाथ ऋषिकेशला कशी करायची अवघड आहे का जाऊ द्या काय अवस्था आहे तो करायला विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला भीती का वाटत नाही तर माझं आणि उत्तर देव मागं पुढं उभा राहून आमचं रक्षण करतो एक ओळी प्रमाण सांगून काम बघतो नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य मार्थाचे करित्वासे पायेतून पाठीशी घातला आपण पुढाला राहिला जेणे पांचजन्यास पुढेला आवलेलाच ज्ञानोबराचं भक्ताचं रक्षण करतो माझे पुढे उभा राजे सांभाळी आणि आणि त्याच्यासाठी पाहिजे ती भूमिका घेतो आपण भूमिकेशी तादात्म्य असतं त्यांचं ती भूमिका नकली नसते असं भूमिका असते भक्तासाठी काय काय केलं माझ्या भगवंताने Bye.
पहा भगवंत उंचनीत काही पाहत नाही आपली चेतसु दुराचार भजते मामानन्य भाव साधू रेवस मंतव्य सम्यक व्यवस्थित आहे भगवान सांगतात कोणत्याही जातीचा असो जो मला मान्य शरण येईल त्याचा मी स्वीकार करतो आदराने त्याला हृदयाला लावतो भगवंताचं ते तर रूप आहे त्याच्याशी प्रतारणा नसते फक्त प्रेम देणारा भक्त पाहिजे थोर प्रेमाचा भुकेला
बायको देखणी भेटते आणि त्याने लगेच हिरो होंडा गाडी घरी नवी आणते त्याच्यावर बसला बायको पाठीमागं बसवली आणि किक मारायला लागला तोवर म्हातारी आली बैला तो काय म्हणला काय नाही म्हणला खंडोबाला जाऊन येतो राशीनला देवीच्या पाया पडून मी येऊ का आता काय माती घालायची वेळ कळतच नाही पण तरुण नवरा बायको दोघाला मोकळ्या मनाने नवीन लग्न झाले जाऊन दे ही पुरुषान कशाला मध्ये सकाळ सकाळ मला कधी कधी वाटतं साधं जीवन जगता येत नाही ती कधी वेदन उपनिषदामध्ये बसते टाहो पडून हात मारा आणि नामस्मरण करा विठोबा Bye.
संसार काय सुखरूप नाही, दुःख बांधवली हा संसार दुःख मूळ संसाराचं वर्णन विधित नाही, पण सुखाने असा आणि मुखाने देवाचं नाव घ्या, काय फायदा याचा? एका गावात एक कुटुंब राहत, चांगलं श्रीमंत होतं, पण मुलं बाळ नव्हती, संतान नव्हती. पुष्कळ प्रयत्न केले पण काही झालं नाही. मग वयस्कर झाली ती जोड, वाळा मोठा, संपत्ती अपाट, पण वंशाला दिवा नाही, दुःखी राहायचं. चोरांच्या लक्षात आलं की म्हातारा म्हातारी दोघं राहतात. 8 वाजता लाईट गेली, अंधाराचा फायदा घेऊन 4-5 चोरांनी त्या वाड्यात प्रवेश केला, कारण की 4 लकडी चोरली. म्हाताऱ्याने झोपाळ्यात बसलो होतो, म्हातारा त्याने चोरटी घरात शिरल्याला पाहिलं. म्हातारी स्वयंपाक करत होती, तिला सांगितलं. म्हातारीने जेवाय कोणत्या म्हातारी केलं, पण खायलाच. म्हातारीने का जेवत नाही आज? म्हातारी म्हणाल काय मनात म्हणलं आता खायचं, दणक बरंच खायच्या पासून 5-4 काय स्वागताला आल्यात का? त्याचं दुःख आहेच अतिशय. कशी तरी दोघं नवरा बायको जेवली, म्हातारा आणि झोपाळ्याकडे येऊन बसली गप्पा. म्हाताऱ्याला म्हणले तुला एक गोष्ट सांगू? म्हाताऱ्याने कशीच गोष्ट गोष्ट पडावं मेले. म्हाताऱ्याने काय चव असते गोष्ट. म्हातारा म्हणलं काठी घेऊ काय? चोरटी कोपऱ्यात बसत होती, काय म्हातारा मेले तर गोष्ट ऐकत नाही तर काठी घ्यायला निघालं. म्हातारी म्हणजे काय ती सांगा. म्हणलं आपल्याला लेकरू बाळ झालं तर म्हातारीने कपडा हाणून घेतला. 20 वर्ष आपण अर्ध्या तिकिटाने वारी करतोय, आपल्या लेकरू होईल कसं? मला काठी घेऊ काय? म्हातारी म्हणजे झालं तर झालं. चोरटी हसायची पोर, आणि काय नाव ठेवायचं? म्हातारे द्यायचं. म्हातारे म्हणजे तुम्हीच ठेवा, आता काय ठेवायचं? नाव ठेवू म्हणलं विठोबा, आणि रांगायला लागला, बाहेर खेळायला गेला. आन बोलून म्हणला म्हातारे. म्हातारे म्हणजे मी नाही जात. 9 नाईट वाजल्या, लोक जागे तर डोक्यावर परिणाम झाला म्हणते लेकरासाठी. मग मी जाऊ का? तुम्हाला जायचं तर जा. ही ऐकलं चोरटी हसायची, काय बावडं काही नव्हतं, मी जा. बाहेर खेळायला गेलं, म्हातारं बोलवायला गेलं. म्हातारं गेलं, तोरून वाट्यावर उभं राहिलं. विठोबा म्हणून मोठ्याने हात मारले. जवळ पहिलवानाची तालीम होती, त्याच्यात विठोबा नावाचा एक पहिलवान होता. उडी मारूनच बाहेर. म्हणला दादा का हात मार? मला किती पहिलवान तालमीत आहेत? मला 10 आहे, सगळी या मला. म्हणलं का? 4-5 चोर औषध घरात शिरलं. मग चोर त्याच्या लक्षात आलं की विठोबा म्हणताच वाहतात पडला. प्रश्न संपला. विठोबा होता का? अरे कल्पनेचा विठोबा जर खरं संकट नाहीसा करतोय तर माझ्या विठ्ठलाला मनापासून हात मारा. जन्म मरणाचं संकट नाही समजणार. 2 मिनिटं बाळासाठी चांगले संस्कार असते, जीवन चांगलं जगता येतं. एवढंच जाता सांगणार. एका राजाने घोडा घेतला होता, 2 शिपायाने धरून चाललं. घोड्याच्या बद्दल गप्पा देवमन चाललाय, बाशिंग उतरण नाही, कुठं उपट नाही. 2 बहुरा येतात, पाय खूप पांढरे, शेपूट पांढरे, कानाला काढणार. त्यात शिपाई घोड्याची स्तुती कारण घोडं राजाचं, पगार राजाचा. आणि होती गप्पा. रस्त्याच्या कडेला आगळ बसलो. ते म्हणला कशा गप्पा चालू? म्हणला राजाने घोडे घेत. ते म्हणलं कशाला घेत? ते म्हणले का ही घोडं पाण्यात बसत असेल. मला घोडं कुठं पाण्यात बसतं का? मला दिसत नाही, पण वासावर वळाले. राजाने घोडं थांबवलं ते, आणि ज्या मालकाचं घेतलं होतं त्याला बोलवून आणलं, आणि त्याला सांगितलं हे आंधळ घोड्यावर आरोप करताय की घोडं पाण्यात बसत असतो. मालक म्हणला राजे ही घोडं पाण्यात बसतो म्हणला. आपण बसतं कसं काय?
ते म्हणला मी आज शिंगरूप वाड्याचंच घेतलं होतं पण म्हशीला पाजलं. काय शिंगरूप वाड्याचंच पण पाजलं म्हशीला. संस्कार म्हशीचे खानदानी संस्कार आहे. खानदानी म्हणून ते करून खानदानी संस्कार म्हणायचे. म्हशीचं दूध प्यायले ते काय तिकडं बोलवला म्हशीचं दूध हे करत खानदानी गरीब होत आहे. राजा पण चालला 10 किलो धान्य घेऊन टाका म्हणून आणि राजाने विचार. दुसऱ्या दिवशी राजाला बायको बघायला जायचं. त्याला वाटतं आपल्याला नेलं तर परवडलं का. गाडी पाठवून बोलवणार. मुलगी सुंदर होती. नाकी डोळी नीटच होती. केस कोरडे होते. ते इतके लांब होते की पिंढऱ्यापर्यंत पाठीमागून ते केस वाचायचे आणि कपाळ ललाट भारी होते. पोहया धनुष्याकृती होती. डोळे हरणासारखे होते. मृगनयनाच होते. नाक चापेकळीसारखं. गालावर सफरचंद. ओठावर जण गुलाबाच्या पाकळ्या. हसल्या कधी दंतपंक्ती त्या फोडलेल्या डाळिंबासारख्या. कंठना सुंदर तो शंखासारखा. कंबर 18 इंचाची. जितकी कंबर लहान असेल तेवढे ती स्त्री अधिक सौंदर्यवान मानली जाते. आता टेपच पुरत नसेल तर भागवू नये. त्याच्याबद्दल काही चर्चा करायची ना. इतकं सुंदर स्त्री. फक्त राजाला पसंत पडली. 36 गुण उतरले. आमचे काका जसे ब्राह्मण काका तसे त्याने ब्राह्मणाने पाहिलं 36 गुण उतरले आणि सांगितलं चांगलंय. फक्त सल्ला म्हणून कुणाला विचारायचंय. त्याला विचारलं कशी काय मुलगी. ती म्हणून मला कळत आहे का दिसतंय का. त्या मुलीने आपल्या शरीराचा अवयव जो माझ्या हातात ठेवला तर मी ओळखली ती मुलगी कशी. ती मुलगी उठली. त्याने आपला हात आंधळ्याच्या हातात दिला. 10 मिनिटं सोडच नाही त्या हाताने. 10 मिनिटांनंतर सोडलं सांगितलं ही मुलगी कळवातलीची बेशची म्हणजे लग्न मोडलं. त्याने आईला विचारलं राजाने त्या मुलीच्या की हे आंधळ काय म्हणतं ही मुलगी कळवातलीची वेशेची. ती म्हणजे राजे मला ही कळवातलीच्या पालावरच सापडलेली मुलगी. राजा खूप झाला. ते म्हणा आणखी 10 किलो धान्य आंधळ्याला देऊन टाक. आणि बाहेर आलं विचारलं त्याने तुला कसं काय कळलं की ही मुलगी कळवातलीची. त्याने दिलेलं उत्तर मार्मिक. तो म्हणतो खानदानी बाई कधी परपुरुषाच्या हातात हात देत नसते. त्याच वेळेस ओळखलं की ही जात संकरित आहे म्हणून बंगार आहे. खानदान वेगळे. राजा पण झाला. म्हणला माझं भविष्य सांग. म्हणला मग मी जिवंत नाही राहायचं. तुझं भविष्य माझा म्हणून तिथंच म्हणजे नाही मारी. म्हणजे पत्रकाराला बोलले मग वागळे वगैरे कैलासपुरी सगळे पत्रकार आले. म्हणजे मुख्यमंत्री ते म्हणजे दिल्लीला खाते ठरवायला नाही म्हणजे मग माघारी आले. मग आले ते मुख्यमंत्री आले. दोन्ही उपमुख्यमंत्री बसले. मग खडसे साहेब आले. तिकडून साहेब मंडळी सगळे आले. म्हणजे एखादी बाई चांगली बोलणारी पाहिजे प्रवक्ता. मग चित्र वाहले. म्हणजे हे काय चित्र वाहले मंद बोलते जरा गात प्रेमळ बोलते जरा जहाल बोलणारी बाई पाहिजे. मग सुषमा अंधारे आले. म्हणजे एखादा पत्रकार असा भारी पाहिजे की जो खासदार आहे एखादा प्रवक्ता आहे आणि संपादक आहे एखाद्या पक्षाचा. हे म्हणजे मग सगळे लावतात. सगळी मंडळी जमा झाली आणि सांगितलं सांग म्हणलं माझं भविष्य. त्या आंधळ्याला राजा म्हणला. ते म्हणला तू कडू नीच बिभत्स भंगार दलिंदर 50 शिवे दिल्या राजाला. बहुतांनी पत्रकार कॅमेरा लावल्याचं काय बोलताय राजाला भरता रागाला. तर वाटायचं तलवार काढावं म्हणून कहाणाव्याचं जमत नव्हतं. ती वेळ नव्हती त्याची. मग राजा गप बसला ना. राणी साहेबाकडे पाहिलं त्याने ऐकलं. आई साहेब हे काय म्हणते अगं. ती म्हणजे तू माझा मुलगा नाहीस. मला मुलं होत नव्हती म्हणून मी कापडा सगळं पुढे बांधलं पोटावर. गरोदरपणाचं नाटक केलं आणि शिपायाला सांगितलं फेकून दिल्यानं जन्माले कुणाचं बी घेऊन या. त्यावेळेस तू 12वीच्या झोपडपट्टी खाल्ल्या पुलाखाली सापडलेला आहेस. राजा काय म्हणला ना
पटांगणात आला आणि त्याने विचारलं तुला कसं काय कळलं? म्हणला की मी कडून बघात दलिदर भिकारी म्हणला पहिलं 10 किलो दिलं तेव्हाच तुला ओळखला होता की तू किती दलिदर भिकारी. आपल्या दातृत्वावर कळत असलं की ही खानदान चांगली का तुला खालची. आपण चांगलंच म्हणतो उत्तम जीवन मला माझ्या गुणीजन काळकरी सगळ्यांच्या पायावर डोकं टेकवतो. महाराजांना धन्यवाद देतो, नमस्कार करतो. दत्तात्रयाच्या चरणी विनम्र भावाने दंडवत घालतो. माझे मृदंगाचार्य चोपदार सगळे स्टुडिओ वापरणारे की ज्याची शिष्टी माहिती आहे सगळे आणि गुणीजनांच्या पायावर डोकं टेकवतो. आम्हाला प्रेमाने बोलवतो. बाळा मी इथलाच आहे जवळचा आणि काही जवळ 25 किलोमीटर म्हणजे याच तालुक्यातला ह्यांच्याशी रोज इकडे माझ्या धंद्यात कुठं न कुठं असतं. कुठे काय आठवडा सुद्धा जात नाही 15 दिवस. सगळी चांगली मंडळी माझ्या प्रेम करतात की मोका नाही बाबा कसं कसा दिसत माझ्याबरोबर. त्याच्यामुळं कोटाळ दंडाच केला पाहिजे. जाऊ त्या सर्वांच्या तुम्हाला द्यायला काय एक दोहा जाता जाता दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत नहीं.